मुंबईत इराणी हॉटेल्स एका पाठोपाठ एक शटर डाऊन करतायत. इराणी कॅफे संस्कृती लोप पावत असताना एक नवी आशा पल्लवित झाली आहे. माहीमध्ये नुकतंच सुरू झालेलं कॅफे इराणी चाय नावाचं रेस्टॉरंट खवय्यांच्या मनात घर करू लागलंय. पाहूया इराणी जायक्याचा हा खास रिपोर्ट. इराणी चाय, ब्रून मस्का, मावा केक, खिमा पाव, लाकडी खुर्च्या, तिघा चौघांना एकत्र बसता येईल अशी लहान टेबलं आणि या टेबलांवर तासनतास रंगणाऱ्या खवय्यांच्या गप्पा. गेल्या काही वर्षात एकीकडे मुंबईतली ही इराणी कॅफे संस्कृती हळूहळू लोप पावतीये, तर दुसरीकडे माहीम पूर्वेला स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर कॅफे इराणी चाय नावाचा नवा अड्डा खवय्यांना मिळालाय. आणि बघता बघता या कॅफेनं मुंबईकरांच्या पोटातून हृदयापर्यंत मजल मारली आहे. कॅफेत विशिष्ट इराणी माहोल येण्यासाठी तशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. टिपिकल फर्निचर, मिरर वॉल्स, अगदी मालकाच्या गल्ल्यावरचा फोन कॅफेला त्या उंचीवर नेऊन ठेवतो. गेल्या 6 महिन्यात सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच इथला ब्रून मस्का खाण्यासाठी कॅफेत हजेरी लावली आहे. या इराणी जायक्याचा आस्वाद लुटल्यावर प्रत्येक खवय्या इथला लाईफ टाइम मेंबर होऊन जातो. आई लव दिस बिरयानी अ लॉट. इवन दैट इनका जो कीमा है दैट ऑल्सो ऑसम. अब इनका पाया सूप वगैरह भी हम लोग को वी आर वर्किंग हियर ओनली माहिम में ही, तो हम लोग का मॉर्निंग का ब्रेकफास्ट भी इधर ही होता है काफ़ी. तो इनका ऑमलेट से लेके इनका पाया जो स्पेशल सूप है वो भी काफ़ी अच्छा होता है. ये ईरानी चिकन है ये, और दिस इज स्पेशलिटी ऑफ ईरान एंड यू वॉन्ट गेट एनीवेयर एल्स अपार्ट फ्रॉम दिस प्लेस. और यहाँ पर आने का सबसे बड़ा रीज़न ये है कि माहौल एकदम अपना सा लगता है एंड यू गेट द टेस्ट लाइक होम ओनली. मुझे काफ़ी अच्छा लगा खाना और ये बहुत अच्छा फील हो रहा है कि वापस से ईरानी कैफ़ेज़ आ रहे हैं, क्योंकि हमें बहुत दूर तक ट्रैवल करना पड़ता था ईरानी कैफ़ेज़ को ढूंढने के लिए, और ये अभी वापस से इन ट्रेंड हो रहा है और ये सबको वो फील हो रहा है कि वो मिस कर रहे थे ईरानी कैफ़ेज़, और बहुत अच्छा लग रहा है ये खा के. या कॅफेचे मालक आणि चित्रपट निर्माते डॉक्टर मंसूर याईदी यांनी मुंबईत इराणी हॉटेल संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी कॅफे इराणी चाय सुरू केलाय. याहिदी यांचे आजोबा 18व्या शतकात इराणमधून भारतात आले. अपोलो बंदराजवळ त्यांनी किटलीतून चहा विकण्यास सुरुवात केली. त्यांची परंपरा डॉक्टर याईदी यांच्या वडिलांनीही सुरू ठेवली होती, पण स्वतः याईदी चित्रपट क्षेत्रात गेल्यानं त्यांचं या परंपरागत व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष झालं. मेरे दिल को एक बड़ा झटका लगा. मैंने कहा इतना ब्यूटीफुल कल्चर, द लव बिटवीन इंडिया एंड ईरान वो खत्म होते जा रहा है. हम जो आपके दूध में शक्कर है, वी आर नोन एज शुगर इन योर मिल्क, एंड ये खत्म होते जा रहा है, ये कल्चर खत्म होने जा रहा है. तो उसी दिन मैंने कहा कि ये फिल्म को तो मैं रिलीज करूंगा ही, लेकिन मैं हर शहर में, और मेरी ये कोशिश रहेगी हर नुक्कड़ में जो है मैं एक कैफे इरानी चाय जो है वो शुरू करूं. और मैंने अपने वादे के मुताबिक जो है पहली इरानी चाय का उद्घाटन मैंने माहिम में किया. माहिम में इसलिए शुरू किया कि मैं डिवोशन के साथ यहाँ पर काम करूं. मैं यहाँ पर आता हूँ, मैं ये नहीं समझता कि लोग कस्टमर हैं. यहाँ हर किसी से आप पूछिए, वो कहते हैं कि हम ये ईरानी चाय वाले के जो है फैमिली मेंबर हैं. या कॅफेचं नाव इराणी चाय असं आहे. त्यातल्या चायच्या स्पेलिंग मध्ये 2 आय अक्षर आहेत, आणि हे 2 आय म्हणजे इंडिया आणि इराणच्या मैत्रीचं प्रतीक आहेत. 1.5 शतकापूर्वी इराणमधून आलेल्या पाहुण्यांनी भारतामध्ये आपली खाद्य संस्कृती रुजवली. एकेकाळी मुंबई, पुणे, हैदराबादमध्ये एकूण 1,500 इराणी कॅफे होते. एकट्या मुंबईमध्येच 600 ते 700 इराणी हॉटेल्स होती. पण आता त्यापैकी केवळ 25 ते 30 इराणी कॅफे मुंबईत उरली आहेत. कॅफे इराणी चाय त्यातलं सर्वात यंगेस्ट हॉटेल. Irani culture was largely in South Bombay. In Dadar, there were traditional Irani restaurants serving a wide variety of items. But the specialized, and then they changed to
according to local requirements. So it was dying down. त्यांच्या पदार्थामध्ये एक तऱ्हेची उष्णता आहे. ही उष्णता काय माहिती आहे? हे तेल निव्वळ वापरणार, बरोबर प्रिपरेशन अतिशय हायजेनिक असणार. त्याच्यामध्ये मालक गल्ल्यावर बसत नसून मालक किचनमध्ये असतो. किचनमध्ये लक्ष ठेवतो, कोणाला काय सापडलं, कोणाला काय हवंय, कोणाला टेस्ट कशी आहे, कस्टमाइज फूड देण्याची यांच्याकडे प्रथा आहे. भारत इराण या देशातल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी येत्या 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला ग्राहकांना बिलावर 10% सूट देण्याचा निर्णय याईदींनी घेतलाय. लहान मुलांसाठी तर या दिवशी खास ट्रीटचं आयोजन करण्यात येणार आहे. मग यंदाच्या 26 जानेवारीला तुम्ही सहकुटुंब सहपरिवार इराणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद लुटायला जाताय ना? व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. हिवाळ्यात खाद्य महोत्सवाची रेलसेल